ओमी सुतार आमचे कॉमेंटेटर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनेक लढाया जिंकल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, परंतु काही लढाया त्यांना माघारी देखील घ्यावी लागली. कारण की त्याचं रिझन होतं प्रजेचं संरक्षण आणि सैन्याचं संरक्षण हे राजांचा ध्येय होता. म्हणून तर शत्रूने देखील राजांची प्रशंसा केली होती. ज्या वेळेला राजांचं निधन झालं होतं त्यावेळेला औरंगजेबच्या मुखातून शब्द निघाले होते, या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि शेर आ रहा है. जाऊया आता मॅच मध्ये. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत केतन आणि स्ट्राईकला बॅट्समन अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित सज्ज झालेले आहेत. आणि भावेश यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि पहिलाच बॉल तडाखेदार आणि पहिलाच दिला तडाका. चेंडू झाले 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. त्याचं देखील सुमधुर संगीत आपल्याला पाहायला भेटेल. आणि आपण जर विचार केला तर सातत्याने ही स्पर्धा आपण ग्रामीण स्पोर्टच्या वतीनं कव्हर करत आहोत. या वाहिनीचे सर्व भावेश मात्रे, त्याचप्रमाणे आमचे कॅमेरामॅन सुजय भगत आणि स्विंग अँड मिस, परंतु खूपच बाहेर निघाला बॉल. खूप अँगल बनवला, जास्तीचा अँगल आपल्याला पाहायला भेटला. सो त्या अनुषंगाने यस हे जहांगीर सरांच्या वतीनं व्हाईट बॉल. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकताय. आणि लेग अंपरच्या भूमिकेमध्ये विकास जाधव आहेत. आणि दरम्यान गुणलेखिकेच्या भूमिकेत रितेश जाधव. वेलकम. हो पुन्हा एकदा आता हा बॉल अजून एकदा जास्त अँगल बनवलाय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटते. सलगचा हा दुसरा बॉल व्हाईट. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज तुम्हाला जास्तीचा प्रयत्न करावा लागेल, कारण की लगेचच तुम्ही उद्या इन अँड ॲक्शनमध्ये येणार की नाही हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान छोटे प्रेक्षक देखील येत आहेत, कारण की आज शनिवार आहे. ओ इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उंच वडी घेऊन चेंडूला खलीत केलं. एकच धाव पाहायला भेटली आहे. एक धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती कोण कोणावरती करेल मात हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला भेटेल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 षटकामध्ये काय दडलंय आणि काय घडेल आणि काय बिघडेल आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. सध्या तरी केतन गोलंदाजी मार्कवरती आहे. ओव्हर द विकेटने जाईल. समोर बॅटर रोहितला पाहू शकाल. अलाउन द कार्पेट फटका पाहायला भेटतोय. स्वीप शॉटचा फटका पाहायला भेटतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. ही जबरदस्त व्यूहरचना आहे. तुम्ही जर पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असाल त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजीचा अचूक वेध घेणं फार गरजेचं आहे आणि केतनच्या वतीनं ते आपल्याला पाहायला भेटत आहे. दर्जेदार गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला भेटली. पहिल्याच बॉलवरती केतनच्या चौकार आला होता. 2 वाईट देखील त्याने खाल्ले, परंतु जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक असावा तर असा असावा. बॅटची त्या ठिकाणी चूक होणार नाहीये. पॅटची केस येऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. धक्का लागतो पहिला. फलंदाज अक्षयची खेळी समाप्त. थँक्यू डीजे. 3 चेंडूमध्ये 3 चौकार जर आले तर नितेश वाकडे यांच्याकडून 1000 आणि 3 चेंडू 3 षटकार जर आले तर 2000 रुपये. आणि पुढील मॅच करिता कोंडेरी स्पोर्ट खोंडेरी आणि फळेगाव दोन्ही टीमने देखील रिपोर्टिंग करायचं आहे. हा तुम्हाला पहिला कॉल दिला जात आहे.
पहिले षटक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. न्यू बॅटर आता राज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. डावकुरे आताचा बॅटर आहे, त्याच्यावरती सर्व काही आता असेल. अलाउन द कार्पेट फटका एक्झिक्यूट केलेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू सरक, लंबी स्पीड झाली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती काहीच करू शकणार नाहीये. चेंडू जाईल 4 धावांसाठी. हा दर्जेदार चौकार. आपण जर पाहिले तर खोलवर टप्प्याचे बॉल येत आहेत, सो त्या अनुषंगाने मी बॅटिंगचं कौतुक करेन. राजनं आल्या आल्या दर्जेदार फटका आपल्याला बाल भेटला. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज केतनचा, परंतु इथे जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा चांगला अनुभव राजला देखील आहे आणि त्याच्यावरती प्राइज देखील जोडलेला आहे, ठेवलेला आहे. सो त्या अनुषंगाने तो नक्कीच प्रेक्षकांची मन जिंकेल. खराब बॉल होता तिकडे. चेंडूला इन पिचच्या वरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. अंतिम क्षणाला चेंडून मात्र गिअर चेंज केला आणि टॉप गिअर टाकलाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. मोहनजी सुतार, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. भीमरसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा हा रिव्ह्यू आहे. तर हा नो बॉल आहे. पंजा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतोय. उघडा डोळे बघा नीट. हा असेल पुढचा फ्री हिट. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहूया 17 का खतरा निर्माण झालेला आहे. इथे मात्र जे पारितोषिक राजवरती लावलेलं तर ते पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. इथे मात्र षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 23 धावा धावफलकावरती. तर फुरखान जी पावले या, आपण देखील मंचावरती या. उद्या तुमचा संघ इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. फुरखान जी पावले आमचे खूप चांगले जवळचे मित्र आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. उद्या देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन येतील, कारण की त्यांचा संघ इन अँड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. उद्या या क्रीडांगणावरती क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला भेटेल. कारण की ज्या वेळेला राया संघ असतो त्यावेळेला टिटवाला परिसरामध्ये ओमकार शेट्टे म्हणतात की कर्फ्यू लागलेला असतो. तो कर्फ्यू उद्या लागेल यात शंका नाहीये. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचकडे. तिथे धावा झालेल पहिल्या षटकामध्ये 1 गडी गमावून 23 धावा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आता निखिल आलेला आहे. त्याच्यावरती जबाबदारी सोपावलेली आहे. ओव्हर द विकेटने जाईल. पहा, इथे विनंती असेल की आपण वेळ जास्तीचा अजिबात खर्च करू नका. वेळ अजिबात खर्च करू नका, विनंती असेल. वारंवार तुम्हाला मी विनंती करत आहोत. चला स्पीडअप करा. निखिल स्ट्राईकवरती बॅटर आहे. रोहितसाठी हा बॉल चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन केलं त्या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, पण रोहित त्या ठिकाणी म्हणतोय की नाही. वाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय पंचाच्या वतीनं. धावसंख्या जोडली जाईल. धाव फलकावरती 24. कोंडेरी गावचे निलेश घाईकर, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत.
पुन्हा एकदा त्याच समीकरणाला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, जास्तीचा अँगल बनवतोय त्या ठिकाणी गोलंदाज निखिलच्या वतीनं. आपल्याला सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. ज्यांनी आपण पाहिलं सलग 2 दिवस पंचाची भूमिका अप्रतिम राहिलेली आहे. एस ए जहांगीर सरांच्या वतीनं खूप दांडगा अनुभव आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील ते चांगलं अचूक पंचगिरी करतात. या मैदानावरती देखील लेदर क्रिकेटची स्पर्धा होती, सो त्या अनुषंगाने देखील तुम्ही त्यांना पाहिलं असेल. आणि त्यांची स्वतःची अकॅडमी देखील आहे. आणि आपण पाहिलं तर अगदी इथे शॉट ऑफ लेन पोल पॉवरफुल आणि चेंडू झालाय गोल. 6 धावांसाठी षटकार. म्हणतात ना की तरबूज को देख के खरबूज अभी रंग बदलता है. आता रोहित देखील रंग बदलतोय, कारण की त्याला ठाऊक आहे राजनं आता रंग बदललेले आहेत. मी इथे मात्र रंगांची उधळण करेल. इथे निर्णय काय येईल पाहूया. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. सलग या षटकामध्ये 3 बॉल व्हाईट टाकलेले आहेत. अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित मी तर म्हणेन की गोलंदाज निखिलचा प्रयास चांगला आहे, परंतु जास्तीच अँगलिंग होतोय. ओरिजेंटल बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी बॅटर रोहितचा आपण पाहिलं तर. गोलंदाजी चांगली होते, परंतु जास्तीचा अँगल आहे. इथे लोअर फुल टॉस बॉल आहे. पटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. एकच धाव मिळेल, कारण की जितक्या वेगानं बॉल गेला आहे तितक्या वेगानं देखील तिथून मात्र बॉल ट्रॅव्हल देखील झाला. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती आहे. 33 धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकाच्या रन रेटचा जर आपण विचार केला तर इकडे 15.50 ची सरासरी धावफलकावरती लागलेली आहे, जी कदापि आवडणार नाहीये या मॅचमध्ये. आपण जर विचार केला तर क्षेत्ररक्षण करत असणारी टीम सांगोडे. चला स्पीडअप करा, वेळ अजिबात खर्च करू नका. कोलबटाचा बॉल लेफ्ट फ्लिक आपल्याला पाहायला भेटलाय. एक धाव कंप्लीट आपण पाहू शकता. मिसफील्ड झाली आणि दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. नक्कीच हिमतीची दाद देणं फार गरजेचं आहे एलकुंदे टीमची. त्यांच्या कर्णधाराची आपण ओपनिंग घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार. टॉस जरी जिंकला जरी गमावला तरी मी बॅटिंगच करणार, पण बॅटिंग करण्याचा त्याने संधी मिळाली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर श्री गणेश सांगोडे टीमने देखील सांगितलं की आम्ही देखील क्षेत्ररक्षण करणार आहोत. आणि हा बॉल लेग स्टंप उडवायचा होता. त्या ठिकाणी बैठक मारली होती, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि एस ए जहांगीर सरांनी देखील एलकुंदे टीमच्या कर्णधाराला ऑल द बेस्ट दिलं होतं. पाहणार आहोत आपण मॅचमध्ये समीकरण काय असेल, कारण की खूप चांगला अनुभव आहे एस के जहांगीर सरांचा. इथे जबरदस्त स्लॉट मध्ये वॉट अ शॉट. भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमा रेषा पार. दर्जेदार षटकार. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी स्लॉट मध्ये बॉल आणि त्या चेंडूला पार्किंग लॉट मध्ये पाठवत असताना एक दर्जेदार भीमटोला वसूल केला बॅटर राजनं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव मिळेल राजला. आणि आपण पाहिलं आता राज त्याच्या वैयक्तिक धावांचा विचार केला तर तो 23 धावांवरती बॅटिंग करतोय, ज्यात आपण 2 षटकार 2 चौकारांचा समावेश पाहिला. आणि त्याच्या सोबतीला बॅटर रोहित देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
आतापर्यंत 8 धावांवरती खेळतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. आता तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इथे काहीतरी धावांवरती रोख लावणं, ब्रेक लावणं फार गरजेचं आहे. ज्यांनी टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, मैदानाच्या आतमध्ये कॉन्फिडंट असतो. टॉस फार महत्त्वाचा असतो. टॉसला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. तुम्ही टॉस जिंकता या क्रीडांगणावरती आणि आल्या आल्या जर आपण पाहिलं तर धमाकेदार सुरुवात. अक्षय देखील मात्र आपण पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद जरूर झाला, परंतु त्याच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला भेटला. फर्स्ट इम्प्रेशन त्यांनी दिलं या मॅचमध्ये आणि त्या इम्प्रेशनचा प्रभाव पडत आहे रोहित आणि राज या दोन्ही बॅटरवरती. आता काहीसा परिवर्तन प्रशांतला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. काहीशी चर्चा देखील झाली असेल आणि प्रशांतवरती चेंडू, प्रशांतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे, हा भरोसा दिलेला आहे. चला, वेळ अजिबात खर्च करू नका, वेळ अजिबात खर्च करू नका. सातत्यानं बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 21.0ची सरासरी धावफलकावरती आहे. ओ, खोदून मारण्याचा प्रयत्न होता, आता मात्र चुकीला. ओहो हो, असं वाटलं होतं की झेल मात्र कॅरी होईल का, परंतु किस्मत हमेशा बहादूर का साथ देते. परंतु नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. मी तर म्हणेन त्या ठिकाणी गरज होती का धावण्याची. येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जीवदान मिळालं होतं, तुम्हाला इतकं मोठं जीवदान मिळतंय. थोडासा दूर चेंडू नव्हता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या, थोडासा हातातून फंबल झाला होता. लगेचच त्यांनी देखील कमबॅक केलं होतं. एक धावेवरती समाधान जर मानलं असतं तर कदाचित कमबॅक करण्याची संधी मिळाली नसती या ठिकाणी. श्री गणेश सांगोळे टीमच्या गोलंदाजाने खेळाडूंना देखील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रीतम आलेले आहेत. प्रीतम चौथ्या क्रमांकावरती खेळण्याकरिता आलेला आहे. सलामीचा बॅटर अक्षर डगआउटच्या आसऱ्याला आहे. रोहित आता मैदानाच्या आतमध्ये आहे. राजला मात्र परतावं लागलं, ज्यांनी काही जबरदस्त बॅटिंग केली. शेवटच्या मोमेंटपर्यंत राहणं फार गरजेचं होतं, कारण की एक मोठा धावांचा डोंगर उभा केला असता आणि त्या धावांच्या दडपणाखाली श्री गणेश सांगोडे टीम मात्र दबली असती, परंतु तसं आता या ठिकाणी झालं नाही. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है, और मंजिल है तो फिर मैं प्रशांत अब तक हूं ना, हे दाखवत असताना आता मॅच मध्ये त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. न्यू बॅटर प्रथम. चला, वेळ आपण जास्तीचा खर्च करताय. मिडविकेट स्क्वेअर, वाईडिश लॉंग ऑन, ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे प्रीतम साठी, परंतु इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू टोलावलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आहे. इथे मात्र आता थोडा सावध पवित्र घेतलाय. एकच धाव मिळेल, कारण की मागील पुनरावृत्ती होऊ नये, सो त्या अनुषंगाने इथे मात्र बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे. एक धाव मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. या दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम, श्री राजनजी तिकडीकर, गोंडेरी गावचे उद्योगपती, आणि त्यांच्या समवेत श्री बालारामजी पावशे. वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण या क्रीडा नगरीवरती उपस्थित राहिलात. या स्पर्धेच्या वतीनं वासुंदरीकर चषक 2026च्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी श्री गणेश सांगोडे आणि यलकुंद कुंदे या दोन टीम मध्ये ही मॅच सुरू आहे. सध्या तरी यलकुंदे टीम दमदार स्थितीमध्ये आहे, परंतु या मॅच मध्ये आपण तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का नाही. एका टप्प्यानं चेंडू जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार.
कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी आणि फळेगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. हे षटक जर आपण इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलचा विचार केला तर रनआउट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, तिसऱ्याला देखील सिंगल आली, चौथ्याला चौकार पाहायला भेटला, पाचव्याला चौकार आणि 6व्या बॉलवरती धाव आली, डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. धावा झालेत धावपलकावरती आपण पाहूया 53. 53 धावा धावपलकावरती आहेत. 53 धावा धावफलकावरती आहेत. चला 53 धावा धावपलकावरती आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवरती काय परिवर्तन होईल, कारण की शेवटचं षटक विशालजी केने देखील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत. गोलंदाजी मार्कवरती रुद्रा. आता जशी मागणी तसा पुरवठा करणं फार गरजेचं आहे. रुद्र म्हणजे शंकराचा अवतार रुद्र. इथे रुद्र अवतार घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. खराब बॉल आहे, खराब बॉल आहे, परंतु इथे मात्र बॅटची जरूर लागलेत. फाईन आतमध्ये होता आणि चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लँड झालाय 4 धावांसाठी. चौकार. वन फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे बॉल टाकू शकत नाहीये, आणि जर तुम्ही टाकला तर पंच तुम्हाला दंडित करतील. सुमित देखील सांगतायत की आता ऑफसाईड ऑफस्टप तुम्ही येणं फार गरजेचं आहे. खराब बॉल आहे त्या ठिकाणी, आपल्याला पाहिलं तर खूपच खराब बॉल. अजून एक खराब बॉल आपल्याला पाहायला भेटतो, परंतु क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी होत, काहीच फरक पडणार नाहीये. 4 धावांसाठी चौकार. चला 63 यस 61 धावा झालेल्या आहेत. 61 धावा धावपलकावरती आहेत. पुढील मॅच देखील इन अन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. इथे फटका फसलाय, इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि विकेट किपर चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर लवकरात लवकर या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर रोहितच्या खेळीचा अंत झालेला आहे. आपण जर पाहिलं तर रोहितनं 13 धावा आपल्या संघासाठी जमवल्या, कारण की ह्या धावांचा आपण जर विचार केला तर तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळता आणि आपल्या संघासाठी 20-30 अशा धावा जरी तुम्ही जमवल्या तर त्या फलदायी होत असतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवा आलेले आहेत, कारण रोहित सारखा जर धष्टपुष्ट आणि दमदार बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल त्यावेळेला त्याच्याच कॅलिबरीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे. सो देवाला मैदानाच्या आतमध्ये आणलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर देवाला तीन चेंडू शिल्लक आहेत. डावखुरे हाताचा फलंदाज आहे. ही डोकीदुखी ठरलेली आहे, कारण की आपण जर पाहिलं स्क्वेअर लेग आणि आता मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन ठेवलेला आहे बॅटर देवासाठी. हार्ड हिटर आहे.
आपण पाहिलंच असेल की कांबा संघाचा बॅटर दीपेश तो देखील डावखुरी अर्थाचा होता. त्यांनी देखील आज धुमाकूळ केली. काल देखील धुमाकूळ केली. काल 32 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. आज 15 ची खेळी त्यांनी केली आहे. फाईनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एक धावेने देवा या मॅच करिता एक धावेने आपल्या वैयक्तिक एक धावेवरती तो खेळतोय आणि ही एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये आपण टाकतोय आणि धावसंख्या पोहोचली आहे 62. 62 धावा धावपलकावरती आहेत आणि स्ट्राईकवरती आता आपण प्रीतमला पाहू शकाल. 2 चौका ठोकले प्रीतमनं. 9 धावांवरती खेळतोय. ओ इथे रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेले आहेत. 3 गडी गमावून 5 ओव्हरच्या नंतर 4 ओव्हरच्या नंतर 68 आणि 69 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. या दरम्यान आपण करूया आता टॉस. चला टॉस करण्यासाठी विनंती असेल कोंडेरी संघाचे कर्णधार आणि फळेगाव संघाचे कर्णधार श्री बालारामजी पावशे आणि श्री राजेंजी टेकडीकर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला फळेगाव आणि दुसऱ्या कोंडेरी मांडेवरांना असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तृतीय नाण्या आहे. एका बाजूला छापा एका बाजूला काटा. कॉल करतील फळेगाव संघाचे कर्णधार. छापा असा कॉल केलाय आणि काटा आलाय. मांडेवरांना विनंती असेल की आपण मंच विराजमान व्हायचं आहे. टॉस तुम्ही जिंकलाय. आपल्याच परिसरामध्ये ही स्पर्धा आहे. तुम्ही देखील SRS चषकाचं आयोजन केलं होतं. तुमची देखील बॅटिंग चांगली आहे. तुम्ही टॉस जिंकून तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा. संघामध्ये कोणते खेळाडू असतील? सुजित पावशे, निलेश आयकर. नक्कीच किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत 4 ओव्हरची मॅच आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप छान आयोजन आहे. नक्कीच तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. आपलं देखील वेलकम आहे. आपण पाहिलं खडवली परिसरामध्ये तुमचा देखील खेळ चांगला राहिलेला आहे. दरम्यान तुम्हाला बॅटिंग करावी लागणे. टॉस तुम्ही गमावलेला आहे. तर टॉस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता का? हो, खूप महत्त्वाचा होता. परंतु आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करावी लागेल आणि पूर्ण संघ ताकदीने उतरेल आणि एफर्ट देण्याचा प्रयत्न करतील. कोंडेरी संघ देखील आमचाच आहे. ते खडवलीला पण ते होते, इथं पण आहेत. ते नेहमी आम्ही एकच पोलमध्ये असतो. चांगला सामना होईल. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? असा काही टार्गेट नाही. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. 100% एफर्ट देऊ. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? आयोजन तर 1 नंबर आहे. नेहमीच केलेला इकडे मजा येते. यावेळी देखील आयोजकांनी आम्हाला संधी दिली. नक्कीच संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू आणि नेक्स्ट टाइम देखील आम्हाला अशाच प्रकारे सहकार्य करत जा. थँक्यू. नक्कीच ओपनिंग पाहायला भेटली. दरम्यान आपण दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देणार आहोत. तर टॉस बॉक्स मध्ये खबर आहे की टॉस जिंकलाय कोंडेरी या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर नक्कीच कोंडेरी संघाचे एक छोटे खेळाडू आहेत. ते काहीतरी सांगतायत. कोंडेरी टीम आले आहेत. नक्कीच कोंडेरी टीम इथे आलेली आहे आणि तिचा जलवा भेटेल. खूप चांगलं नक्कीच ओपनिंग आपल्याला दिली त्या ठिकाणी फळेगाव संघाच्या खेळाडूंनी. चांगले मैत्रीपूर्वक सामना आपल्याला पाहायला भेटेल. वळूया आपण तिथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहे. टॉस जिंकलाय कोंडेरी टीमने. गोलंदाजी स्वीकारलेली. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. ओमी सुतार. थँक्यू सो मच. दरम्यान शुभागमन होते इथे महेशजी पंडित साहेब आणि त्यांच्या समेत विनायकजी जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष आणि
हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमच्या प्रमुख व्यासपीठावर VIP डायसमध्ये बारामजी पावशी साहेब देखील उपस्थित आहेत. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंढरीचे आणि खऱ्या अर्थाने विशाल देखील उपस्थित आहेत. विशालजी केने देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू दरम्यान सेकंड इनिंग मधला. ओ यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, लेट खेळले, एक धाव येते. सचिन पाटील आणि प्रशांत पाटील ही सलामीची ओपनिंग पेअर सांगोड्या संघाच्या वतीने गोलंदाज अक्षय आहे. राऊंड स्टाम्प्सने यावेळेस जबरदस्त फटका, काय फटका आहे. सचिन पाटीलच्या वाटमध्ये हा दर्जेदार स्ट्रोक, चेंडूला पाठवला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. बिग ब्लास्ट, पहिला तडाखा, चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय खेळपट्टीवर. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. 4 धाबाने स्वतःच वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय सजवतो राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. आणखी एक तडाखा, जबरदस्त फटका. सचिन पाटीलची बॅट तापतीये, पाठवलाय बॉलला स्टँड्स मध्ये. एका टप्प्याने चेंडू सीमा पार येतो सचिन पाटीलच्या बॅट मधला. दुसरा धमाका, दुसरा चौकार. जबरदस्त फटकेबाजी. आज जुना सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघ अडचणीत सापडलाय. तब्बल 69 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि सचिन पाटीलला माहिती आहे की इथून आता चांगली बॅटिंग करावीच लागणार आहे. आणखी एक बाटशी काढा लागतीये, नशिबाची साथ आणि म्हटलं जातं नसीब हमेशा बहादूर का साथ देतीये. आणि बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार. जोडली गेली. 69 धावांचं संरक्षण करायचं आहे एलकुंदे टीमला. समोरच्या दिशेला चुकीचा फटका, क्षेत्ररक्षक जितू चेंडू खाली येतं, डाऊन दी बॉल. चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि दरम्यान एकेरीचं रूपांतर आपण दुहेरी धाबामध्ये पाहतोय. 2 धाबा एकवटल्या, दोनच्या मदतीने धावफलक 15 धाबा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. सांगोडे संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा पहिल्या षटकामध्ये 23 धाबा आल्या होत्या आणि तशीच काहीशी सुरुवात आपण बॅटिंग करत असताना सांगोडे संघाच्या माध्यमातून पाहतोय. राऊंड स्टंप्सचे अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. समोरच्या दिशेने चांगला फटका, वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक जाव पॉवर प्लेचा षटक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा धावफलकावर 16 आणि आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये 53 धाबांची गरज आहे.
पक्के इरादे तकदीर बदल देते, पक्के इरादे तकदीर बदल देते, किस्मत मोताज नाही आतो की लकीरों की. इथे हातांच्या रेषा महत्वाच्या नसतील तर आपली मेहनत महत्वाची असेल. मेहनत मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल, संघर्ष करावा लागेल, चिकाटी दाखवावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल आणि सातत्याने मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. अनेक प्रेक्षक वर्ग नक्कीच या सामन्याचा आनंद ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घेतात. काही प्रेक्षक नक्कीच सांगोडे संघाचे आहेत, काही एलकुंदे संघाचे आहेत, काही या स्पर्धेचे चाहते आहेत, तर काही आमचे देखील चाहते आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मी ओमी सुता टिटवाला सांगोडे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये धमाकेदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना झाला सेमीफायनलचा, तिथे बाजी मारली एकविरा कांबे टीमने. दुसरा सामना तिसऱ्या दिवसातील पहिला सामना होता, सांगोडे संघाने आंबिवली टीमला परास्त केलं आणि हा दुसरा सामना आहे आजच्या दिवसातील सांगोडे आणि एलकुंदे असा रंगतोय. आपली लांब वर्ण खेळण्याचा प्रयत्न. एस जहांगीर सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड असेल, अपांतर धाव. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल आणि चेंडूला पाठवलाय. सचिन पाटील इज ऑन फायर. सचिन पाटीलने ठोकलाय आणखी एक चौकार. जबरदस्त टच मध्ये पाहायला मिळतोय. इन्फॉर्म बॅटर आहे सध्याच्या घडीचा. सराव खूप महत्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आणि सराव सातत्याने सचिन पाटीलचा राहिलाय. निश्चितच आज लीडिंग बॅटर म्हणून रोल अदा करतो आपल्या टीमसाठी, लीड करतोय संघाला. आडवा बाटना तिथे मात्र काय घडले पाहूया आपण. काय किती धाबा मिळतील? 2 धाबा तर कंप्लीट केल्या दरम्यान आणि यास 2 धाबा तिथे निश्चितच 2 धाबांच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. 23-23 धाबा. वार पे पलटवार करतोय श्री गणेश सांगोडे संघ. घणाघाती फटके मैदानाच्या बाहेर फेकले जातात. सचिन पाटीलने संपूर्ण डावामध्ये हाकार नक्कीच उडवलाय. खेळपट्टी उद्ध्वस्त करून सोडले सध्याच्या घडीला. आडवा पाटणं अलॉंग दी कार्पेट मध्ये गुदगुल्या करतोय हा बॉल. धन 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 करत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट हिट लागलाय. एकेरीचं रूपांतर आता दुहेरीमध्ये पाहायला मिळत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय प्रॉपर तालमेल आहे 2 फलंदाजांमधला सचिन पाटील आणि प्रशांत पाटील मध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय खेळपट्टीवर. 25 धाबा धावफलकावर आतापर्यंत. तर नक्कीच निंबवली गावचे प्रसिद्ध उद्योजक ऋषिकेश गुलवी साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि आम्हाला खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांचं देखील प्रेम असतं सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धेवर. दरम्यानचा फटका फसलाय की काय? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि तिथे नजर लागली आहे. पहिल्या विकेटचं पतन. बिग डिसमिसल. मोठा धक्का श्री गणेश सांगोडे संघाला सचिन पाटीलच्या रूपाने.
त्या अर्थाने श्री गणेश सांगोडे संघाचा ज्ञानेश्वर पाटील, परंतु आता तिथून चांगली बॅटिंग त्यांना करावी. चौफेर बाजूने मोठे फटके खेळावे लागतील, कारण विजयासाठी अजून 14 चेंडू मध्ये 44ची आय थिंक गरज आहे. 25 लॉट्स ऑफ फर्स्ट विकेट डाऊन. सचिन पाटील गोज आउट ऑफ पविलियन. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू डीबी साठी खोदून काढला. परफेक्ट बॉकल मध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव. प्रशांत पाटीलला खऱ्या अर्थाने स्ट्राईक कमी मिळाली, परंतु प्रशांत मध्ये जेवढी क्षमता आहे, पिन चीटर या संघाचा, पॅरलल स्ट्रोक साठी ओळखला जातो, फ्लॅटेड षटकारांसाठी जाणला जातो. क्लासिकल बॅटर प्रशांत पाटील. क्षमता टासून भरली आहे, परंतु क्षमतेचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करावं लागेल. क्रिकेटच्या पटलावर सातत्याने मोठे फटके आले तर जे पाठीराखे असतात, जे प्रेक्षक असतात, त्यांच्यामध्ये देखील उत्साह निर्माण होतो. लास्ट टू गो अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅकवर रोहित आहे. चला एकूण ते टीम आपण जास्त वेळ खर्च करताय. ऑफिशियल वॉर्निंग आपल्याला येईल इथून. थोडेसे जास्त धावा खर्च केल्या सांगोडे संघाने गोलंदाजी करत असताना. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरनं पाठवला बॉलला. प्रशांत पाटीलने देखील आता इरादे स्पष्ट केले, पाठी जॉईन केली आणि पाठवला बॉलला सीमा रेषा पलीकडे. चौकार. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 30 या आकड्यावर आपला पाहायला मिळते. एक मोठा मासा जाल्यामध्ये निश्चितच अडकवला एलकुंदे संघाने. सचिन पाटीलची वापसी झाली, परंतु त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील डीबी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रशांत पाटीलने देखील आता पाठी जॉईन केली. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, धाबा चेस करत असताना आता मोठ्या फटक्यांची गरज आहे, त्याला माहिती आहे. आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 39ची गरज आहे. समीकरण थोडंसं मागणं नक्कीच आहे, परंतु या षटकामध्ये जर 20 धावा आल्या तर थोडासा श्री गणेश सांगोडे संघ देखील या मॅचमध्ये पुन्हा एकदा एंटर होताना पाहायला मिळेल. अजून केतन सुतारचं येणं बाकी आहे, बालू पाटीलचं येणं बाकी आहे. भरत पाटील देखील एक अष्टपैलू क्रिकेटर. चला एलकुंदे टीम आपण खूप जास्त वेळ खर्च करताय. आपण जर जास्त वेळ घेत असाल तर आयोजकांच्या वतीनं पॅनल्टीला देखील आपल्याला सामोरं जावं लागेल. एवढा वेळ आपण घेऊ शकणार नाही. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. लांब वरनं खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. आता विजयासाठी समीकरण थोडंसं सोपं होईल. 12 चेंडू 38ची गरज. 19.00च्या सरासरीनं धावफलक पुढे न्यावं लागेल प्रत्येकी षटकामध्ये. षटक बाकी 2 आणि या 2 षटकामध्ये 38 धाबा बनवायच्या आहेत श्री गणेश सांगोडे टीमला. बॅटचेज लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल श्री गणेश सांगोडे संघावर आणि प्रत्येक षटकार चौकार दबाव वाढवेल तो म्हणजे एलकुंदे संघावर. यापुढील बिग बॅटल एका बाजूने फलेगाव त्याच्या अगेन्स्ट कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघ. पुटबॉक्सचा वापर केलाय तिथे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न तिथे होतो आहे. नॉट आउटचा इशारा. पंच वाईट बॉल होता का?
नक्कीच पंच डिसिजन कळवतील आमच्यापर्यंत. एक धाव निश्चित झाली आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतो या संपूर्ण सामन्यासाठी एस ए जहांगीर सर. तर लिगल डिलिव्हरी होती परंतु बाईच्या स्वरूपात आय थिंक ती धाव आली. 10 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे विजयासाठी. ऑन स्ट्राईक प्रशांत पाटील डावकऱ्यात आता विस्फोटक फलंदाज समोरच्या दिशेनं जाल्यामध्ये अडकवलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत आणि काय घडलंय तिथे चुकीची दुरुस्ती करावी लागेल. कॅचेस बिन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये सातत्याने आम्ही समालोचक म्हणत असतो. चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये त्या चुकांवर पांघरून घालून जमणार नाही. 2 धावा आणि आता विजयासाठी 9 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके येतील का पाहूया. फुलटॉस यावेळी प्रॉपर बॅटवर आला नाही चेंडू परंतु लांब आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये खूप मोठा अंतर. चेंडू झालाय शुभ अंतर. 4 धावांसाठी येतो हा दर्जेदार चौकार. आठ चेंडू 31 धावांची बॅटेट अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका सजवण्याचा प्रयत्न. स्क्वेअरला मारा करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. अंतिम चेंडू शिल्लक आता विजयासाठी 7 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची गरज. या मॅच मध्ये पकड मजबूत करतोय एलकुंदे संघ. समोरच्या दिशेने बॉलर बॅक डाव चांगला फटका. क्षेत्ररक्षक रोहित होते तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक जाब आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 30 धाबा बनवायच्या आहेत श्री गणेश सांगोडे संघाला. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये जितू येतोय. तब्बल 30 धावांचं संरक्षण करायचं आहे. 30 धावा चेस करायच्या सांगोडे संघाला. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द स्टंप्सने. खराब चेंडू बॉल मी वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावते. 29 धावांची गरज असेल इथून. यावेळी जबरदस्त फटका. फ्लाइट दिला होता चेंडूला रडार मध्ये इनटू द स्लॉट आणि पाठवून दिलाय आउट ऑफ द प्लॉट. बिग 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 लॉंग अवे माइटी यूज मॅसिव्ह. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून षटकार. निश्चितच हलक्यात घेऊन जमणार नाही कारण प्रशांत पाटील असा एक विस्फोटक फलंदाज आहे सांगोडे गावामध्ये जो कोणत्याही क्षणाला गेअर चेंज करू शकतो. दुसऱ्या गेअरमधनं 5व्या गेअरमध्ये गाडी पळवू शकतो. एक्सलेरेशन करू शकतो आणि सध्याच्या घडीला तेच करायचं आहे. 5 चेंडूमध्ये 23ची गरज. पुढचा बॉल जितू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. फटका सुरेख आहे. धाव फक्त 1 मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद.
एलकुंदे संघासाठी खुशखबर आहे. हा सामना जर जिंकला किंवा हारला तरी तर रोहित पाटील आणि नितेश वाकडे साहेबांच्या माध्यमातून जेवणाची मेजवानी आहे एलकुंदे संघासाठी. यापुढे फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्या डोक्यावर ना मस्तक पे दस्तक, चेंडू फरार, सीमा बार, येतो हा चौकार. थँक्यू. आता 3 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. हा सामना अजून संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये शंखनाद फुंकलाय सांगोडे संघाच्या. प्रशांत पाटीलचा बोलबाला राहतोय. पुढचा बॉल यावेळी खाली राहतोय चेंडू आणि तिथे आता विजयाची उमेद निर्माण करतोय एलकुंदे संघ. बॅक करतोय स्वतःला. आता 17 धावांची गरज येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. एखादा अनलिगल बॉल आणि त्याच्यावर लागलेला मोठा फटका पुन्हा एकदा सांगोडे संघाला एक अपेक्षा, एक उमेद निर्माण करून देईल. परंतु तसा चेंडू टाकेल का जितू? निखिल पाटील ऑन स्ट्राईक. बालू फुलटॉस बॉल बॅटवर येत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट एक धाव आणि अंतिम चेंडू शिल्लक 16 धावांची गरज विजयासाठी. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. भरपूर जास्त चुका केल्या गोलंदाजीमध्ये सांगोडे संघाने आणि त्याचं भुगतान आता इथे भोगावं लागतंय. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून. तर हा सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय ते म्हणतात एलकुंदे टीमना. मेनी कॉंग्रॅच्युलेशन एलकुंदे टीम.